समागम ज्यांचे प्रेम विठ्ठले सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे अनुतापाशी दुनिव चढे वैराग्य वाडे चढोवडी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे निळामने वाडे भाव संचरे स्वानुभव निज अंगी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे विठ्ठला या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संत मालिकेतील एक महान असं श्रेष्ठ व्यक्तिमत्व श्री क्षेत्र पिंपळनेर निवासी संत श्रेष्ठ निळोबाराय महाराज यांचा हा चतुर्थ चरणाचा अर्थातच 4 चरणाचा अभंग असून या अभंगातून संत श्रेष्ठ निळोबाराय महाराज मानवी जीवनामध्ये जीवन जगत असताना कोणाचा सहवास घडावा कोणाचा सत्संग घडावा हे प्रतिपाद्य करत असताना जीवनामध्ये जर आपल्याला लाभ प्राप्त करून घ्यायचा असेल आपल्या या मानवी जीवनाला दिशादर्शक असणारे जे संत आहेत या संत महात्म्याच्या सहवासानं आपल्याला जीवाला काय फायदे होतात काय लाभ होतो उर्वरित 3 चरणामध्ये त्यांनी तो लाभ प्रतिपाद्य केलेला आहे। सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी निष्ठावंत वारकरी संभाजी बाबा यांच्या या पुण्यतिथी निमित्त अर्थातच हे पुण्यतिथी वर्ष म्हणजे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि याच पुण्यतिथी दिनी मंदिराचा जीर्णोद्धार आणि कलशारोहण सोहळा संपन्न होत असताना ब्रह्मचैतन्य ब्रह्मभूत सद्गुरु मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या काकांच्या या संत परंपरेकडे पाहूनच माझ्या वाटेला आलेली ही कीर्तन रूपी सेवा आहे। माझ्या अगोदर एकूण 3 कीर्तन आपण श्रवण केले आपल्याच गावातील श्री हरिभक्त परायण दीपक गुरु महाराज जोशी पांगरेकर त्यानंतर श्री हरिभक्त परायण गुरुवर्य अच्युत महाराज दस्तापूरकर मालकांचं कीर्तन आपण श्रवण केलं। महाराजांना थोडीशी आज घाई होती म्हणून महाराजांनी अगोदर कीर्तन केलं। तसं पाहिलं तर त्यांच्यानंतर कीर्तन करणं हे थोडस आमच्या दृष्टीने आम्हाला उचित वाटणार नाही। तुकारामजीला म्हणलो आता महाराजांना मला स्वतः फोन केला महाराजाचं कीर्तन श्री हरिभक्त परायण भगवान महाराज चंद्रेकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं कीर्तन आपण श्रवण करणार आहोत। मी आलो तेव्हा मोठ्या महाराजांनी अर्थातच मालकांनी संभाजी बाबाचं जीवन चरित्र आपल्या समोर मांडलं। वास्तविक पाहिल्याच्या नंतर त्यांचा समागम
त्यांचं सानिध्य, त्यांचा सहवास मला नाही लाभला. कारण वयाचा विचार केल्याच्या नंतर या सर्व परंपरेतील माझ्या कीर्तनकारापेक्षा माझं वय अगदी दत्तराव कसं आहे, कमी आहे. मला नाही त्यांचा समागम घडला, नाही त्यांना मी प्रत्यक्ष पाहिलं. परंतु ज्याही वेळेस कुठं कीर्तन ऐकण्याचा आमच्या भगवान महाराजाचा योग आला त्यावेळेस त्या कीर्तनामध्ये वारकऱ्यांचं मी चरित्र ऐकलं. मी पूजेच्या कीर्तनात सांगितलं ना, पूजेच्या कीर्तनातच सांगितलं महाराज. मी डाळेगावला भगवान महाराजाच्या मुखातून हा दृष्टांत ऐकला की मी तुम्हाला पूजेच्या कीर्तनात सांगितलं. मला नाही घडला सहवास, मला नाही त्यांचं सान्निध्य मिळालं. परंतु खऱ्या अर्थानं सान्निध्य न मिळाल्यामुळं, न पाहिल्यामुळं मी थोडस स्वतःला अभागी समजतो. मग आज सुवर्ण महोत्सवाच्या दिवशी मला सेवा करायला मिळते म्हणून स्वतःला भाग्यवान समजतो. विठ्ठला विठ्ठल आणि यांच्या या सेवेकरिता, ज्यांचा सेवेकरिता आपण अभंग निवडलाय, त्यांची या वारकरी संप्रदायामध्ये काय ओळख आहे. मानवी जीवनाचा अभ्यास केला सज्जन होतं, प्रत्येकाची एक आगळी वेगळी ओळख ठरलेली असते. आणि गुरुची ओळख जर कशावरून सिद्ध होत असेल तर ती स्वतःच्या स्वकर्तृत्वावर आणि त्याच्या कर्तृत्वावरूनच, त्या व्यक्तीच्या कार्यप्रणालीवरूनच त्याचं त्याला नाव सिद्ध होत असते. महाराष्ट्र राज्यामध्ये एक थोर समाजसेवक होऊन गेले, त्यांचं नाव होतं भाऊराव पाटील. भाऊराव पाटील नामक महापुरुषाने रयत शिक्षण संस्थेच्या मार्फत जनसामान्याकरिता, रंजल्या गांजल्या लोकांकरिता, ज्यांना शिक्षण म्हणजे काय हेच माहित नव्हतं, अशा करता कमवा आणि शिका हा नारा लगवला. कर्तृत्व चांगलं केलं, कर्म चांगलं केलं, कार्य चांगलं केलं आणि कर्तृत्व, कर्म, कार्य चांगलं केल्यामुळं भाऊराव पाटील या महापुरुषाच्या नावाच्या अगोदर कोणतं नाव लागलं? कर्मवीर ही पदवी लागली. तसं आपल्या संत परंपरेकडे जर पाहिलं तर संत महात्म्यांचं नाव उच्चारण्याच्या अगोदर प्रत्येकाच्या नावाच्या अगोदर एक एक काय लागलेली आहे? पदवी लागलेली आहे. तुकाराम महाराज म्हणलं की जगद्गुरु हे नाव प्रत्ययास येते. ज्ञानोबारायचं नाव म्हणलं तर कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती हे नाव समोर येते. भक्ती म्हणलं की संत शिरोमणी नामदेवरायचं नाव समोर येते. महाराजांना आता सांगितलं ना, देवाला ताट घेऊन गेल्याच्या नंतर देवानं खाली उतरावं. नाम्या सवे जेवी नवे संकोचित ज्ञानियाची भिंत अंगे ओढी. ही भक्ती आहे. किती भक्ती श्रेष्ठ. कटी तटी कर नाही ज्या देवाचे, निघे मी तयाचे दर्शन. तसं भक्ती म्हणलं की संत शिरोमणी नामदेवराय समोर दिसतात. शांती म्हणलं की पैठण निवासी नाथराय समोर दिसतात. तसं आज ज्यांचा सेवेकरिता आपण अभंग घेतलाय त्या निळोबारायांच्या नावाच्या अगोदर आम्ही पदवी कोणती लावावी जर मला उपस्थितांनी प्रतिप्रश्न केला तर मी माझ्या अल्पशा मतीनुसार तुम्हाला निष्कर्षानं सांगल. कोणते तुकोबाराय? जगद्गुरु तुकोबाराय. कोणते नाथ बाबा? शांती ब्रह्मनाथ बाबा. तसं कोणते निळोबाराय? तर गुरुवर निष्ठा असणारे गुरुनिष्ठ निळोबाराय. विठ्ठला योग इथं सज्जन मी का केला? तेवढी गुरुवर निष्ठा होती. किती गुरुवर निष्ठा होती? किती गुरुवर निष्ठा होती? उपोषणाला बसले होते निळोबाराय. कोणासाठी? गुरुसाठी. कोणासाठी? आणि कोण आलत? प्रत्यक्ष प्रभू आलते, देव आले होते. देवालाच काळजी वाटली. देव आले आणि देवानं निळोबारायला थापटिलं. निळोबाराय डोळे उघडा. निळोबारायनं डोळे उघडले आणि देवालाच विचारायले तुम्ही कोण आहे? देव म्हणले मी देव आहे की. देवा तुम्ही आला तिथं मग तुम्ही मोठे माणसं आहेत. बरं मोठ्या माणसानं बोलविलं तरच काय करावं?
लागे कोणी बोलविले कोण. तुम्ही मोठे माणूस आहेत. ज्याही वेळेस आम्हाला संकट पडलं होतं तेव्हा आम्ही तुमची काय केली होती? प्रार्थना केली होती. मग आज देवा तुम्हाला आम्ही बोलवलंच नाही ना, कस काय येणं केलं? तुझं लागी येथे बोलाविले कोणी, प्रार्थीला वाचून आला शिका. पुन्हा डोळे झाकून घेतले निळ भरायला. पुन्हा म्हणे डोळे उघडा की. डोळे उघडले म्हणजे देवा खरंच सांगू का, तुम्ही आलात, आता हे बसणं तुमच्यासाठी नाही. निळा म्हणे आम्ही नवोळखोची देवा, तुकयाचा धावा करीत असो. हे जे मी जे बसलोय तर मी माझ्या गुरुसाठी बसलोय, तुकोबरासाठी इथं बसलोय. या दृष्टांतावरून सज्जन हो, मला गुरुनिष्ठा शब्द प्रयोग तुमच्या समोर आणून द्यायचा आहे. प्रत्यक्ष देव आले होते. आता प्रत्यक्ष देव आलेले असताना देवा मला इथं तुमच्या अपेक्षा नाही, मला कोणाची अपेक्षा आहे? माझ्या तुकोबरायची अपेक्षा आहे. म्हणून देवाला डावललं आणि देवाला डावलून अग्रगण्य स्थान आपल्या स्वतःच्या गुरुला दिलं. म्हणून कोणते निळूबार आहे? देवाला डावलून अग्रगण्य स्थान आपल्या स्वतःच्या गुरुला देणारे गुरुनिष्ठ निळूबार आहे. विठ्ठला गुरुनिष्ठ हा जो शब्द आहे, गुरुनिष्ठ कोणाच्या जीवनात लागू होत नाही बर. इतर ज्या पदव्या आहेत, ह्या पदव्या तुम्हाला आम्हाला मनानं देता येत्या. मग गुरुनिष्ठ ही पदवी मनानं देता येत नाही, मनानं देता येणार नाही. जर गुरुवर निष्ठ असेल तर ती आपोआपच पदवी काय होती? लागते. म्हणून आमच्या भगवान महाराजाचं पॉम्पलेटवर नाव असलं ना, त्या नावाच्या अगोदर तुकारामचे कोणतं नाव असते? गुरुसेवानिष्ठ भगवान महाराज चंद्रेकर. तुम्ही विचारा ना मला, त्यांच्या नावाच्या अगोदर महाराष्ट्रात गुरुसेवानिष्ठ हा शब्द प्रयोग त्याच्याच नावाच्या अगोदर आहे, एकट्याच्याच. काय विचारा ना, तुम्हाला सांगतो ना. गुरुचा गौरव करण्याकरता मोठ्या महाराजाचा काकाचा गौरव करत असताना त्यानं घरचं रान ऐकलं, ह्याला निष्ठा म्हणतात. विठ्ठला विठ्ठला निष्ठेनं खऱ्या अर्थानं समर्पित भाव गुरुच्या चरणी केला निळोबारायानं. म्हणून गुरुसेवानिष्ठ गुरुनिष्ठ हा शब्द प्रयोग आहे. आणि अशा गुरुनिष्ठ असणाऱ्या संत श्रेष्ठ निळोबाराय महाराजाचं तुम्हाला आम्हाला नेमकं सांगणं काय बाबा? माणसाच्या मानवी जीवनामध्ये जीवन जगत असताना जर आपल्याला एक लाभ प्राप्त करून घ्यायचा असेल तर संताचा समागम घडावा. या संताच्या समागमानं नेमकं काय होतंय? माणसाच्या जीवनाचा उद्धार होते. तुम्ही आम्ही जे परमार्थ करायलोत ना, परमार्थ करत असताना आपल्याला एकच अपेक्षा आहे, एकच आपला हेतू आहे की देवानं आम्हाला जवळ घेतलं पाहिजे. आणि देवाच्या जवळ जायचं म्हणलं तर पर्याय एकच आहे, हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. कारण संताविन प्राप्ती नाही, ऐसी वेद देती ग्वाही. संतच आम्हाला देवापर्यंत नेऊन पोहोचवतात. प्रत्येकाला जीवन जगत असताना अपेक्षा बाबा हे जे परमार्थ करायलोत, हे जे देवदेव करायलोत, कशासाठी? तर फक्त आमचा उद्धार झाला पाहिजे. कैमे उद्धार पावेन काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. आमच्या जीवनात एक आत्मिक समाधान प्राप्त करून घेण्यासाठी आम्हाला संत सहवास महत्वाचा आहे, संत समागम महत्वाचा आहे. संत सहवासानं संत समागमानं माणसाचा उद्धार होते, माणसाला तरुण जाता येते. तसं उद्धरून जाण्यासाठी, तरुण जाण्यासाठी रस्ते भरपूर आहेत. मग आता काही रस्ते सोपे आहेत आणि काही रस्ते अवघड आहेत. अवघड रस्ता कोणता आहे? ज्ञानोबरायानं अवघड रस्ता सांगितला. तुम्हाला जमतंय का बघा म्हणली. योगाची वाटा जे निघाले गा सुवटा, तया दुःखाचा चिवाटा भागाला. उधरून जायचं असेल, तरुण जायचं असेल तर कोणता मार्ग आहे? योग मार्ग आहे. मग योग मार्ग इतका सोपा नाही, फार कठीण आहे. किती कठीण आहे, किती अवघड आहे. तर ज्ञानोबरायानं पुढे दृष्टांताची उभी दिली. पाहे पालोहाचे चले जे बोचरिया पडती खाणे, की पोट भरले
की प्राणी शुद्धी मनो. वृद्ध माणसाला चणे खाणं जेवढं अवघड जाते तेवढा योग मार्ग काय कठीण आहे, अवघड आहे. तुम्हाला जर उद्धरून जायचं असेल, आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना जर आपल्याला लाभ काहीतरी प्राप्त करून घ्यायचा असेल तर साधूचे संगती तरणोपाय, तुझे संगती तरणोपाय, साधूचे संगती तरणोपाय, साधूचे संगती. साधूचे संगती धरण उपाय, साधूचे संगती धरण उपाय. ग्रंथाची माता साधूचे संगती धरण उपाय, साधूचे संगती धरण उपाय. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरुणोपाय. साधूच्या संगतीनं माणसाच्या जीवनामध्ये अनेक लाभ प्राप्त होतात. परंतु संताची अर्थातच महात्म्याची साधूची संगत हीच स्थानाच्या द्वितीय स्थानी आहे. त्याच्या अगोदर एक स्थान आहे, ते स्थान म्हणजे गुरुजीनं सांगितलेलं संत भेट. आणि त्या द्वितीय स्थानाच्या नंतर स्थान आहे ती म्हणजे स्थान म्हणजे संत कृपा. संत भेट व्हावी, त्या संत भेटीनं संत समागम लाभावा, अर्थाचं संत संगत मिळावी आणि त्या समागमानं त्या संत संगतीनं माणसाच्या जीवनामध्ये त्या संतांची कृपा व्हावी. आता संत भेट किती दुर्लभ आहे, किती दुर्मिळ आहे. दुर्लभम त्रेमेव वैतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रया. चंद्रामृते सुखे सेववेल असता जाता रवी धरवेल, बाह्या हिळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल गा. संत भेट फार दुर्लभ आहे, दुर्मिळ आहे, शक्य नाही. परंतु ही दुर्मिळ असणारे संत भेट ऐशी कैशी याने भेट तिथे साधू, ऐशी ऐशी याने भेट तिथे साधू, ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू. संत महात्म्याची भेट होते आणि ही जर भेट झाली तर जीवनामध्ये महाराज संगती लाभावी. आणि ही संत संगती लाभल्याच्या नंतर काय फायदे होते हे द्वितीय चरणापासून शेवटच्या चरणापर्यंत संत समागमाचा लाभ फायदे सांगितलेले आहेत. परंतु जीवन जगत असताना या पहिल्या चरणावर येण्यासाठी आम्हाला प्रश्नच असा नेमका पडायलाय, आम्ही संत नेमकं म्हणावं कोणाला, आम्ही साधू म्हणावं कोणाला, आम्ही महात्मा म्हणावं कोणाला, त्यांचे काय लक्षण आहेत. प्रामुख्यानं संप्रदायाचा विचार केला तर वैष्णवाचे दोन लक्षण आहेत. एक त्यांचं बाह्य लक्षण आणि दुसरं अंतर्लक्षण. महात्म्यांचं संताचं वैष्णवाचं बाह्य लक्षण कोणतं सांगितलंय? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा, वैष्णवांचा गोपी चंदन ओटी, तुळशीच्या माळा, हर मिरविती गळा रे, टाळ मृदंग गाई पुष्पांचा वरुषाव, अनुपम्य सुख सोहळा रे. बाह्य लक्षण सांगितले बाबा की गळ्यामध्ये शुद्ध तुळशीची काय असावी, माळ असावी, गोपीचंदनाचा टिळा असावा. आणि ही जी आचारसंहिता आहे दिगुदादा वारकरी संप्रदायामध्ये जीवन जगत असताना हे आम्हाला जपावंच लागणार आहे. बाह्य लक्षणाची पूर्तता करावीच लागणार आहे. आणि ही बाह्य लक्षणाची पूर्तता करत असताना जर आम्हाला संप्रदायामध्ये जर वावरायचं असेल, आम्ही संप्रदायामध्ये संप्रदायाचे पाईक म्हणून जर आम्ही स्वतःला जर वाहून घ्यायचं ठरवलं असेल तर मला खरं सांगा, कीर्तनाला उभा टाकल्याच्या नंतर मला हे डोक्याला काय बांधावं लागणार आहे, डोक्याला फेटा बांधावंच लागणार आहे. उभा टाकल्याच्या नंतर चाल झाल्याच्या नंतर विठ्ठल विठ्ठल भजन होत असताना मला दत्तराव कंबर बांधावंच लागणार आहे. ही आचारसंहिता आहे ना, हे नियम आहेत ना आपल्या संप्रदायाचे. उभा टाकल्याच्या नंतर थोडंच बोलावं, मग अभंगाला धरूनच मला बोलावं लागणार आहे. आणि उर्वरित वेळामध्ये, उरलेल्या वेळामध्ये
माझ्या मनाला वाटेल तसं मला वाटणार आहे. जबरदस्त नाही जमणार. आचार प्रणाली जपत असताना शुद्ध हा पोशाख मला परिधान करावा लागणार आहे. कारण कसं आहे सज्जनो, या संप्रदायाच्या पोशाखामुळं फार मोठी आपल्याला किंमत आहे. सांगू का, बसमध्ये एसटी मध्ये जर सीट रिकामी नसेल आणि हे जर पोशाख बघितला तर माणूस म्हणते महाराज काय करा. सरपंच तुम्हाला माझा प्रसंग सांगतो. मी नांदेडहून मुंबईला गेलतो विमानानं, आणि विमानानं गेल्याच्या नंतर माझ्या पुढच्या सीटला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब होते. आणि बसण्याची माझी पहिलीच वेळ होती विमानामध्ये. एअरपोर्टला मुंबईच्या विमान उतरलं आणि मला नवल वाटलं बाबा आपल्या पुढच्या सीटला कोणाची सीट आली, महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याची सीट आहे. मला नवल वाटलं आणि मला वाटलं बाबा त्यांच्यासोबत आपण आपल्या मोबाईल मध्ये एक काय घ्यावा, सेल्फी घ्यावा, फोटो घ्यावा. या आकांक्षेनं या इच्छेनं मी त्यांच्या जवळ गेलो. जवळ असं जाऊ लागलो तेवढ्यातच त्यानं ओळखलं हे कोणतरी कोण आहेत, महाराज आहेत. महाराज आहेत म्हणल्याच्या नंतर त्यानं मला गुरुजी हात जोडली, जय हरी घातला. आणि जय हरी घातल्याच्या नंतर त्यांचे आता ते बॉडीगार्ड होते सोबत, त्याला असं इकून धरून नेऊ लागले. तेवढ्यातच मला 2 शब्द बोलले. महाराज म्हणले कुठले? म्हणलो मी इसादचा आहे. इसादचा आहे म्हणलं की म्हणले सोपान काकाच्या गावचे का? मी म्हणलो मी त्याचा नातूच आहे. मग त्यानं थोडक्यातच सांगितलं मला एक कार्यक्रम घ्यायचा होता म्हणले. त्या कार्यक्रमाला म्हणले मला काकाच्या लय मागावं लागलं होतं. तेव्हा काकानं काय दिला होता, कार्यक्रम दिला होता. थोडंसं बोलणं झालं तेवढ्यातच म्हणलं साहेब मला एक हे घेऊ द्या की तुमच्यासोबत, काय सेल्फी फोटो घेऊ द्या की. त्यानं ते माझा पोशाख पाहिला, माझा परिचय दिल्याच्या नंतर ते म्हणले महाराज खरंच सांगू का, आम्ही तुमच्यासोबत सेल्फी घ्यायला पाहिजे. कुठं? मुंबईच्या एअरपोर्टवर. ते म्हणले नाही महाराज तुम्ही फक्त इथं उभा टाका म्हणले. त्याच्या पीएला सांगितलं आपला मोबाईल काढ आणि आपल्या मोबाईल मध्ये महाराजाचा फोटो आपल्या मोबाईल मध्ये घे. कशामुळं? पोशाखामुळं. विमानात बसण्याच्या अगोदर आमचे 1-2 मित्र म्हणले होय महाराज तुम्ही विमानात चाललात जीनच्या पॅन्टीव जा की. मी जर केलो असतो तर होय सरपंच मला अशोकराव चव्हाण साहेबांना जवळ तरी उभा टाकू दिला असतं का? नाही. फक्त त्यांनी माझा सन्मान केला फक्त या कशामुळं, माझ्या वारकरी संप्रदायाच्या पोशाखामुळं. मग हे जर संप्रदायाचा पोशाख असेल तर ही बाह्य प्रणाली, हे बाह्य लक्षण जीवन जगत असताना आम्हाला जपावंच लागणार आहे. ही तर आचार प्रणाली आहे, हे तर संप्रदायाचे नियम आहेत. परंतु या बाह्य लक्षणाच्या समवेत जपावं लागणार आहे ते म्हणजे खऱ्या अर्थानं अंतर्लक्षण. बाह्य लक्षणाची परिपूर्णता तुम्हाला आम्हाला करता येईल, मग ते नेमकं अंतर्लक्षणाचं काय? विठ्ठला विठ्ठला. अंतर्लक्षण बाह्य लक्षणापेक्षाही फार महत्वाचे आहेत. मग नेमके त्यांचे अंतर्लक्षणं कोणते आहेत? बरेच अंतर्लक्षणं सांगितलेले आहेत आणि त्या बऱ्याच अंतर्लक्षणापैकी एक जे अंतर्लक्षण सांगितलेलं आहे पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये, ज्यांचे प्रेम विठ्ठले, ज्यांचे प्रेम विठ्ठले, प्रेम विठ्ठले, ज्यांचे प्रेम विठ्ठले, गडोदाना समागमा, गडोदाना समागमा, गडोद्याचा समागम, गडोद्याचा समागम, गडोद्याचा समागम, त्यांचे प्रेम विठ्ठली, त्यांचे प्रेम विठ्ठली, तद त्यांच्या ऐकता गोटी, तद त्यांच्या ऐकता गोटी.
त्यांचं अंतर्लक्षण कोणतं आहे, कोण आहेत ते संत महात्मे, तर ज्यांचे प्रेम विठ्ठले, त्यांच्या मुखामध्ये सतत भगवंताचं स्मरण आहे. संपूर्णतः त्यांचं प्रेम, त्यांचा भाव कोणावर आहे, विठ्ठलावर आहे, देवावर आहे. संत महात्मे जीवन जगत असताना दीन रजनी हाचे धंदा, गोविंदाचे पवाडे, रात्र नकळे दिवस नकळे, अंगी खेळे दैवत हे. परमार्थामध्ये जीवन जगत असताना सतत 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 त्यांचं प्रेम भगवंतावर आहे. एक निष्ठेनं त्यांचं दर्शन घ्यावं, चरणाला स्पर्श करावा, हे प्रेम आहेच. परंतु जीवन जगत असताना जीही काही जीव मात्र आहे, सजीव मात्र आहे, त्यांच्यासोबत वावरत असताना, त्यांच्यासोबत जीवन जगत असताना तो जीव नाही, प्रत्यक्ष भगवंताचा अंशच आहे असं मानून खऱ्या अर्थानं जे चालतात, खऱ्या अर्थानं ते संत आहेत. आषाढीचा सोहळा भरला होता. फार गर्दी पंढरपुरामध्ये उसळली होती. भरपूर लोक आले होते आणि ते भरपूर लोक आलेली, ती गर्दी आलेली पाहिली रुक्मिणी आई साहेबांनी. रुक्मिणी आई साहेबांनी ती गर्दी पाहिली. रुक्मिणी आई साहेबांनी गर्दी पाहिली आणि देवाला म्हणल्या, मालक बघा ना पंढरपुरात किती लोक आलेत. एवढे लोक ज्या आरती पंढरपुरात आलेत त्या आरती मालक, या लोकांचं तुमच्यावर किती प्रेम असेल. देव गप बसले, ऐकून ना ऐकल्यासारखं केलं. तेवढ्यात रुक्मिणी आई साहेब पुन्हा म्हणाल्यात, मालक मी काय म्हणाले, एवढे लोक ज्या आरती पंढरपुरात आलेत त्या आरती या लोकांचं तुमच्यावर किती प्रेम असेल. देव म्हणले, खरं सांगू का रुक्मिणी, माझ्यावर प्रेम असणारे लोक थोडे आहेत, बोटाव मोपणे इतकेच आहेत. मला असं कसं म्हणालात तुम्ही. नाही रुक्मिणी, मी खरं बोलायलो. मालक तुम्ही जर खरं बोलत असताल तर मला सिद्ध करून दाखवा ही गोष्ट. देव म्हणले, रुक्मिणी सिद्ध करून दाखवितो. मग सिद्ध करून दाखविण्याकरिता मला कुंभार व्हावं लागते म्हणले. आणि मी कुंभार झालो, तू गावकर, रुक्मिणी साहेबाला काय व्हावं लागेल, तुला कुंभारीन व्हावं लागेल. देव कुंभार झाले. आई साहेबांना कुंभारणीचा वेश घेतला आणि पंढरपुरातून एक गाढव घेतलं. आणि ते गाढव घेतलं ना, वाकरीच्या भंडीशेगावच्या 2 मुक्कामाच्या मध्ये ती एका चिखलामध्ये गाढव फसविलं. देव म्हणले, आता एक करायचं रुक्मिणी, हे वारकरी हे लोक यायले तर त्याच्यात लोकायला अडवायचं आणि ह्या लोकायला म्हणायचं, तुम्ही कुठं चाललात. तुला सरळ सांगते ते, आम्ही कुठं चाललो, पंढरपूरला चाललो. त्याला म्हणायचं जा पंढरपूरला. आता एक काम करा, चलता चलता जाता जाता आमचं तेवढं गाढव चिखलात फसले हो, फसलेलं गाढव काढा आणि मग आपलं तुम्ही पंढरपूरला जा. ठीक आहे म्हणल्या रुक्मिणी साहेब. दिंडी आली. रुक्मिणी साहेबांनी दिंडी अशी अडवली. ओ महाराज, मामा कुठं चालले. अहंकारवादानं उत्तर दिलं, पंढरपूरला चाललो म्हणला. आई साहेब म्हणल्या, जा पंढरपूरला. मग एक आमचं तेवढंसं काम करावं, ते चिखलात गाढव फसले आमचं, आणि ते फसलेलं गाढव काढू लागा आणि मग आपलं तुम्ही पंढरपूरला जा. तेवढ्यातच ते माणूस म्हणला, बाई तू काय या महाराजाला साधारण समजायलीस का काय. अंगावर कपडे बघ म्हणला कसे आहेत. ह्याला जर इस्त्री करायची म्हणलं, कडक करायचं म्हणलं तर मला 100 रुपये लागायले, आणि तू काय काढ म्हणालीस. गाढव फसल्याला होतीस का नाही बाजूला. दिलं लोटून. आई साहेब पडल्या. देव हसले. की मग म्हणले, मालक हसू नका, आता तर कुठं म्हणले एक दिंडी गेली. मग तसं रुक्मिणी बसायचं जमत नाही. उठ म्हणल्या. रुक्मिणी साहेब उठल्या. पुन्हा दुसरी दिंडी अडवली. कुठं चालले. पंढरपूरला चाललो. जा पंढरपूरला. मग आमचं एक काम करावं, ते चिखलात गाढव फसलेलं गाढव काढा मग आपलं पंढरपूरला जा. बाई म्हणला, इकडं मला वारीला जे घरच्यानं पाठविले, वारी कराय पाठविले का गाढव काढाय पाठविले होतेस का नाही बाजूला. धरलं त्याही माणसानं, दिलं लुटून. असंख्य जन समुदाय गेला. गाढवाला गाढवच समजलं. मग निष्ठावंत वारकरी शेवटी आला. हातामध्ये टाळ आहे, चुपडे आहेत, विना घेतलेला आहे आणि आवाज, सुंदर आवाजामध्ये तिकून भजन करीत 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 यायलाय. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, गाईन गुण तयाचे. सुंदर आवाजामध्ये भजन करीत 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 आईशी चिंता करी सदा सर्व काळ,
रात्रंदिवस याची तळमळ, तुका मने नाही आपुले बळ, जेने फळ पावे निश्चयसी. महाराज भजन करीत 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 ते वारकरी यायला. आल्याच्या नंतर रुक्मिणी आईसाहेबांना त्याही वारकऱ्याला अडवलं आणि विचारलं, कुठं चालले? माय पंढरपूरला चाललो. जा पंढरपूरला. मग आमचं तेवढं ते फसले व गाढव ते काढा मग आपलं पंढरपूरला जा. त्या वारकऱ्यानं विचारलं, गाढव कुठे? पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर ते वारकरी म्हणाले, खरं सांगू का, अनेक दिवसापासून मी पंढरपूरची वारी करतो, खूप दिवसापासून पंढरपूरची वारी करतोय. आता वारी करता करता वय झाले, वय माझं थकले, शरीर थकलंय, जीर्ण झाले, म्हणून सगळ्याच्या पाठीमागून हळूहळू चालायलो, चालणं होईने. मग या थकलेल्या शरीराला, जीर्ण झालेल्या शरीराला तुम्ही म्हणत आहात काय काढा? गाढव काढा. खरं सांगू का बाय, या थकलेल्या शरीरानं, जीर्ण झालेल्या शरीरानं फसलेलं गाढव काढता येईल का नाही मला हे सांगता येणार नाही. आता त्या पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादानं गाढव काढायला प्रयत्न करतो. आता मला विचारायचं तुम्हाला एक, आता समारोप प्रसंगी सेवा आठविणार आहे मी. ज्याला गाढव फसविता येते, सुदामजी, त्याला काढता येत नाही का? काढता येत आहे, परंतु मला अभंगाच्या पहिल्या चरणाचा उत्तरार्ध सारांश भाग तुमच्या समोर मला आणून ठेवायचा आहे. ते वारकरी पुढे सरसावले आणि सरसावल्याच्या नुसता गाढवाला स्पर्श केला आणि स्पर्श केल्याबरोबर फसलेलं गाढव आदरवरी निघालं. त्यावेळेस देव म्हणजे रुक्मिणी बघितलंस ना, म्हणू लागलीस किती लोकांचं तुमच्यावर प्रेम आहे, किती गर्दी झाली. झालेली गर्दी गर्दीच आहे, हजारो लाखो समुदाय गेला आणि लाखो समुदायानं फसलेल्या गाढवाला गाढवच समजिलं. परंतु शेवटी एक निष्ठावंत वारकरी आला आणि त्या निष्ठावंत वारकऱ्यानं गाढवाला गाढव न समजता या गाढवामध्येच म्हणजेच दिसणाऱ्या पशुपश्वादिकांमध्ये माझा देवच असावा या प्रेमयुक्त अंतकरणाने खऱ्या अर्थानं गाढवाला स्पर्श करून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. ज्यांचं प्रेम विठ्ठल, महात्म्यांचा खऱ्या अर्थानं असे जे संत महात्मे आहेत, भगवंतावर प्रेम आहे. दिसणाऱ्या पशुपश्वादिकांमध्ये सुद्धा भगवंताचं स्वरूप सर्वाभूती पाहे, एक वासुदेव पोसोनिया ठाव अहम तेचा. ज्यांचे प्रेम विठ्ठले, ते पशु नाही बाबा, पशुवादिक नाही, ते गाढव नाही, प्रत्यक्ष माझा याच्यामध्ये देवच असावा या संकल्पनेने अशा अंतर्लक्षणाने जे परिपूर्ण संत आहेत, घडो त्यांचा समागम. ज्यांचे प्रेम विठ्ठले, अशा संत महात्म्यांचा आमच्या जीवनामध्ये समागम घडावा, सहवास भेटावा. आणि असा सहवास भेटल्याच्या नंतर काय होते? माणसाचा उद्धार होते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. संभाजी वारकरी बाबांच्या या पुण्यतिथीनिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी स्थानापन्न आहात. गावकरी मंडळी, त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य मंडळी, आपण मोठ्या उत्साहानं प्रेमानं हा सोहळा करत आहात. झालेली कीर्तन रूपी सेवा संभाजी वारकऱ्यांच्या चरणी, सद्गुरू मोतीराम महाराजांच्या, मोठ्या महाराजांच्या, काकांच्या चरणी सादर समर्पित करतो. वाणी लस्त गीती. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय